राज्यसभा निवडणुकीत तीनही उमेदवार विजयी करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली आणि देवेंद्र फडणवीस गेम चेंजर ठरले। धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्या दरम्यानच्या अटीतटीच्या लढतीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला। पाहुयात फडणवीस यांच्या चाणक्य नीतीमुळे महाविकास आघाडीचा पराभव कसा झाला ते। फडणवीसांकडून मवियाचा गेम, भाजपचा गेम चेंजर नंबर गेम। फडणवीसांची चाणक्य नीती, राऊतांनीही जोडले हात। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचाच विजय होईल असा विश्वास मवियातील नेत्यांना होता। राजकीय वर्तुळात तशी हवाही तयार झाली होती, परंतु निवडणुकीचा निकाल हाती आला आणि भाजपनं बाजी पलटवल्याचं जाहीर झालं। या निवडणुकीच्या निकालाचे गेम चेंजर ठरले ते भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस। मत बाद झालं शिवसेनेचं, ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता। नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता। त्यामुळे ह्या कन्व्हिन्सिंग विजय आहे, हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही आहे, तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी समर्थक असलेले 6 अपक्ष आमदार फोडले। भाजपला अपक्षांची पहिल्या पसंतीची मतं मिळाली। तटस्थ मनसेचं 1 आणि बहुजन विकास आघाडीचीही 3 मतं भाजपच्या पारड्यात पडली। अतिरिक्त 10 मतं मिळवण्यात फडणवीसांना यश आल्यानं नंबर गेमने भाजपचे 3ही उमेदवार विजयी झाले। निश्चितच विजयाची खात्री होती, हे मी अर्ज भरण्याच्या आधीच सांगितलेलं होतं। ज्या दिवशी माझं नाव घोषित झालं दिल्लीवरून, त्याच दिवशी मला विजयाची खात्री होती, कारण जर संख्याबळ जमत नसतं तर माझं नावच घोषित फडणवीस साहेबांनी केलं नसतं असा मला एक विश्वास वाटतो। आणि अर्ज भरताना मी सांगितलं होतं की काहीही झालं तरी भाजपच्या 3ही जागा निवडून येतील, हे मी अर्ज भरताना सांगितलं होतं आणि तो आज शब्द फडणवीस साहेबांचा खरा ठरला। दरम्यान राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून जोरदार धक्का बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे टीका केली। विरोधकांनी ईडीच्या धाडी आणि रडीच्या डावावर पराभवाचं खापर फोडलं असलं तरीही फडणवीसांच्या चाणक्य नीतीचं राऊतांनीही कौतुक केलंय। दिल्लीतल्या निवडणूक आयोगावर दबावामुळे 1-2 ज्या पद्धतीने आमची मतं बाद झाली त्या पद्धतीने त्यांची मतं बाद करण्यासाठी आम्ही पत्र लिहिलं होतं, पण निवडणूक आयोगानं त्यांना फेवर केलं आणि आमचं मत बाद केलं। अशा प्रकारे जर केंद्रीय तपास यंत्रणा निवडणूक आयोगाला वापरून तुम्ही निवडणुका जिंकणार असाल, त्याला विजय कसा मिळाला? जिंकलात पण विजय नाही। राज्यसभेच्या निकालामुळे अवघ्या 10 दिवसांवर ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय, तर मवियाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे। त्यामुळे या निवडणुकीतही फडणवीसांची चाणक्य नीती कामाला येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।